सध्या लग्नाचा सीझन चालू आहे, सोबतच हिवाळा सुद्धा आहे. हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी आणि डल दिसते. त्याच्यामुळे हिवाळा असून सुद्धा तुम्हाला जर छान ड्यूई मेकअप, ग्लॉसी मेकअप करायला आवडत असेल, पण हिवाळ्यामुळे तुम्हाला करता येत नसेल, तर आज मी तुम्हाला ड्यूई मेकअप करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं मॅजिकल प्रोडक्ट सांगितलेलं आहे की ज्यामुळे तुमचा मेकअप छान ग्लॉसी, ड्यूई दिसेल. चला तर मग सुरुवात करूयात. मेकअप सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं आहे सीटीएम. सीटीएम म्हणजे काय? क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. क्लिन्झिंग आता मी इथे सेटाफिलचं क्लिन्झर वापरलेलं आहे. हे मी माझ्या ब्राईड्सला सुद्धा वापरते. सेटाफिल हा खूप माइल्ड आहे. हा सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा येतो. तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तुम्ही वापरू शकता. हा तुमची स्किन जास्त ड्राय करत नाही. हा विंटरसाठी खूप छान आहे. तुम्ही तो वापरू शकता. तुम्ही जेवढं चांगलं सीटीएम कराल तेवढा तुमचा मेकअप छान फ्लोलेस दिसणार आहे आणि तो जास्त वेळ टिकणार सुद्धा आहे. प्रत्येक स्टेपला हा प्रॉपर वेळ द्या, नाहीतर तुम्ही लेअरवरती लेअर असंच थापत जाल आणि तुमचं थोड्या वेळाने मेकअप केकी दिसेल. त्याच्यामुळे प्रत्येक स्टेपला कमीत कमी 3 मिनिटं तरी वेळ द्या, ज्यामुळे तुमची जी काही प्रोडक्ट असेल किंवा जी काही क्रीम असेल ती व्यवस्थित तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करेल. यानंतर आहे टोनर. टोनर सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण हिवाळ्यात आपली स्किन डिहायड्रेट झालेली असते. टोनर तुम्हाला छान स्किनला हायड्रेट करतो. तुम्ही टोनर म्हणून कोणतंही रोज वॉटर वापरू शकता. इथे मी लव्हवरचं रोज वॉटर वापरलेलं आहे. सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. नेक्स्ट मी मॉइश्चरायझर लावत आहे. मॉइश्चरायझरने माझी स्किन छान हायड्रेट होते. हिवाळ्यात जी काही माझी स्किन ड्राय पडलेली असते त्याला ती छान हायड्रेट करते. नेहमी मॉइश्चरायझर लावताना एक काळजी घ्या. मॉइश्चरायझर हा नेहमी डोळ्याच्या खाली व्यवस्थित लावा. ही तुमची जी काही स्माईल लाईन्स किंवा लाफ लाईन्स आहेत किंवा नाकाचे हे जे काही कोपरे आहेत, बऱ्याच वेळेस ह्या पोर्शनमध्ये आपला मेकअप केकी दिसतो किंवा फाउंडेशन असं पॅची दिसतो. तर ते होऊ नये यासाठी तुम्ही व्यवस्थित तुमची स्किन हायड्रेट केली पाहिजे. सोबतच तुमचा नेकसुद्धा हायड्रेट केला पाहिजे. तो सुद्धा हिवाळ्यामध्ये आपला ड्राय पडलेला असतो. त्याला सुद्धा छान मॉइश्चर दिलं तर तुमचं फाउंडेशन सुद्धा छान व्यवस्थित लागतं. तुम्ही पाहू शकता, फक्त सीटीएम करूनच माझी स्किन आताच ग्लो करत आहे. एवढं करून सुद्धा जर तुमच्या स्किनवरती ग्लो आला नसेल किंवा शाईन आली नसेल तर त्याच्यासाठी अजून एक प्रोडक्ट आहे. ते म्हणजे स्विस ब्युटीचं रिअल मेकअप बेस हायलायटर प्रायमर. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. ते तुम्ही पाहू शकता. एकच पंप घेतलेला आहे मी. तो छान ब्लेंड केलेला, तो छान ब्लेंड करतीये. तुम्ही पाहू शकता किती छान शाईन आलेली आहे. यालाच स्ट्रोब क्रीम असं देखील म्हणतात, जो तुमच्या स्किनला छान हायड्रेट करतो आणि सोबतच शाईन सुद्धा देतो. तुम्हाला याच्यानंतर स्पेशली काय असं प्रायमर लावायची सुद्धा गरज नाहीये, कारण हा प्रायमर म्हणून सुद्धा काम करतो. प्रत्येक स्टेपमध्ये किमान 3 मिनिटं तरी गॅप ठेवा, म्हणजे जे काही तुम्ही प्रोडक्ट लावाल ते स्किनमध्ये छान ॲब्झॉर्ब करेल. जसं तुम्ही चेहऱ्याला लावताय तसं गळ्याला सुद्धा लावायला अजिबात विसरू नका, कारण ती सुद्धा ड्राय पडलेली असते. सोबतच मी ओठांना सुद्धा छान हायड्रेट करते. इथे मी डॉट अँड कीचं लिप प्लम्किन मास्क व्हिटॅमिन C+E वापरत आहे. इथे मला डार्क सर्कल जास्त आहे, परत मला माझी स्किन सुद्धा अनइवन आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळे मी इथे ऑरेंज करेक्टर वापरत आहे. तुमच्या जर स्किनला जास्त प्रॉब्लेम असेल किंवा तुमची डार्क सर्कल जर जास्त नसतील, थोडेसेच असतील, तर तुम्ही 200 डार्कर कन्सिलर वापरून सुद्धा तुम्ही तो हाईड करू शकता. तुमच्या स्किनला जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही डायरेक्टली फाउंडेशन सुद्धा लावू शकता.
एकदम डोळ्याच्या खाली न लावता मी थोडंसं लांब लावलेलं आहे. डॅब 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 करून मी अप्लाय करत आहे. तुमच्याकडे जर ब्रश असेल तर ब्रशने देखील अप्लाय करू शकता किंवा मग ह्या बोटाने अप्लाय करू शकता. असं घासू नका. घासल्यामुळे काय होतं की तुम्ही जे काय प्रोडक्ट लावलेलं आहे ते सुद्धा घासून निघून जातं. त्याच्यामुळे फक्त असं डॅब डॅब करा, म्हणजे ते तुमच्या स्किनवरती छान बसेल. ऑरेंज करेक्टर लावून झाल्यानंतर मी इथे 2 शेड डार्कर कन्सिलर घेतलेला आहे. कन्सिलर का वापरला आहे तर जे काही माझे अनइवन स्किन होती त्याला मी इवन आउट करण्यासाठी 2 शेड डार्कर कन्सिलर वापरलेला आहे. तुमचे जर डार्क सर्कलचे पिगमेंट जर खूप डार्क नसतील तर तुम्ही डायरेक्टली कन्सिलरने सुद्धा ते हाईड करू शकता. त्यासाठी तुम्ही 2 शेड डार्कर कन्सिलर वापरायचा. तुमच्या स्किनला जर काहीच प्रॉब्लेम नसेल, तुमची स्किन छान हेल्दी असेल तर तुम्ही डायरेक्टली फाउंडेशनसुद्धा लावू शकता. इथे मी कन्सिलर घेतलेला आहे. डोळ्याच्या खाली डायरेक्ट न लावता मी थोडंसं खाली लावलेलं आहे. ते मी मगाच्याच ब्रशने ब्लेंड करत आहे. डोळ्यांच्या खाली ज्यावेळी तुम्ही डायरेक्टली प्रोडक्ट लावता त्यावेळी तुमच्या डोळ्यांच्या खाली जी काही लाईन्स असते त्याच्यामुळे प्रोडक्ट जातं, त्यामुळे ते लाईन्स अजून दिसून येतात. त्यामुळे डोळ्यांच्या डायरेक्टली खाली न लावता थोडंसं लांब प्रोडक्ट लावलं तर ते तुम्ही बाहेरून आतल्या साईडने छान ब्लेंड करा, म्हणजे तुम्हाला इथे क्रीज येणार नाही. इथे तुम्हाला डोळ्याच्या खाली क्रीज येणार नाही. तोच ब्रश मी डोळ्यांवरती सुद्धा फिरवत आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं कमी लेअर लावाल तेवढा तुमचा मेकअप छान फ्लोलेस दिसणार आहे, केकी दिसणार नाही. स्पेशली ह्या बाजूला छान तुम्ही ब्लेंड करा, कारण ह्या पोर्शनमध्ये ना मेकअप जरा केकी दिसतो. यानंतर मी फाउंडेशन लावत आहे. इथे मी मेबलिनचं फाउंडेशन घेतलेलं आहे. शक्यतो मॅट फाउंडेशन वापरू नका. त्याच्यामुळे काय होतं की तुमची स्किन अजून ड्राय दिसते, केकी दिसते. त्यामुळे शक्यतो हायड्रेटिंगवाले फाउंडेशन्स तुम्ही हिवाळ्यात वापरा. डायरेक्टली डोळ्याच्या खाली न लावता मी डोळ्यापासून थोडंसं लांब घेऊन तोच ब्रश मी आत ब्लेंड करत आहे. मी पुन्हा तोच ब्रश वापरत आहे, ज्याच्यामुळे मला छान कव्हरेज मिळत आहे. प्रोडक्ट न घासता फक्त डॅब 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 करा, म्हणजे तो छान स्किनवरती बसतो. तुम्हाला जर ब्रशने मेकअप जर केकी वाटत असेल तर तुम्ही असा ब्युटी ब्लेंडर घेऊ शकता. तुम्ही तो छान पाण्यात बुडवायचा आणि घट्ट पिळायचा. याच्याने तुम्हाला छान नॅचरल लुक मिळतो. ब्युटी ब्लेंडर कसा वापरायचा तर तो घ्यायचा आणि जस्ट डॅब 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 मोशनमध्ये तुम्ही ब्लेंड करायचा. पाहू शकता तुम्ही, इकडे कव्हरेज कमी, इथं नॅचरल लुक वाटतं, इकडे थोडंसं फाउंडेशन जास्त दिसतंय. सोबतच गळ्याला लावायला देखील विसरू नका बरं का. तुम्ही पाहू शकता फाउंडेशन आता किती छान लागलेलं आहे आणि सोबतच ते छान शाईन करत आहे. याचं कारण म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच छान स्किन प्रेप केलेले आहे, म्हणजेच काय तर CTM छान केलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचं बेस, तुमचं फाउंडेशन
एकदम छान फ्लोलेस लागलेला आहे. तेच जर तुम्ही CTM जर चांगलं केलं नसतं तर तुमचा मेकअप पॅची आणि केकी दिसला असता. इथे मी जी लिपस्टिक लावणार आहे त्याचंच ब्लशर शेड म्हणून मी वापरत आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या कमी प्रोडक्ट्समध्ये तुमचा खूप छान मेकअप होतो. तुम्हाला जर बोटाने जमत नसेल तर ब्रशने सुद्धा तुम्ही ब्लेंड करू शकता किंवा ब्युटी ब्लेंडरने सुद्धा तुम्ही ब्लेंड करू शकता. यानंतर मी हायलायटर लावत आहे. हायलायटरसाठी मी माझ्या स्किन टोनच्या 2 शेड लायटर कन्सिलर घेतलेला आहे. हायलायटर का वापरतात? आपल्या चेहऱ्याचा जो काही उंचवटा आहे तो उठून दिसण्यासाठी. हा सुद्धा मी डोळ्याच्या अगदी लांब लावत आहे. हा सुद्धा तुम्ही छान ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करू शकता. यानंतर मी लूज पावडर लावत आहे. तुम्हाला जर जास्त कव्हरेजची गरज नसेल तर अशा वेळी तुम्ही लूज पावडर वापरू शकता. पण तुम्हाला जर कव्हरेजची गरज असेल तर अशा वेळी तुम्ही कॉम्पॅक्ट वापरा. थोडंसं ब्रशवरती घ्यायचं आणि ते डस्ट करून फक्त डोळ्यांच्या खाली तुम्ही ॲप्लाय करू शकता. शक्यतो पावडर जास्त वापरू नका, कारण थंडीमध्ये ऑलरेडी तुमची स्किन ड्राय पडलेली असते आणि पावडरमुळे तुमची स्किन अजून ड्राय पडते किंवा तुमचा मेकअप केकी दिसायला लागतो. त्याच्यामुळे शक्यतो जेवढं कमी पावडर वापरता येईल तेवढं वापरा. आता ज्यावेळी तुम्ही लूज पावडर लावणार असाल त्यावेळी थोडंसं लूज पावडर इथे पफवर घ्यायचं आणि ते हातावरती डॅब करून थोडंसं ब्लेंड करायचं. डायरेक्टली लावायचं नाही. काय करायचं, एका हातात पावडर पफ घ्यायचा आणि एका हातात तुमचा ब्युटी ब्लेंडर घ्यायचा. आधी तो ब्युटी ब्लेंडरने डॅब डॅब करून तुमचं जे काही फाउंडेशन आहे ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं. त्याच्यानंतर हा पावडर पफ लगेच अप्लाय करायचा. याच्यामुळे काय होतं की तुमच्या डोळ्यांच्या खाली क्रीज येत नाही. पुन्हा एकदा तसंच. ज्यावेळी तुम्ही लूज पावडर हातावरती घेता त्यावेळी ते वाया जात नाही, तुमच्या हातावरतीच राहतं. नंतर पुन्हा ते तुम्ही डॅब डॅब करून घेऊ शकता. स्पंजवरती पुन्हा ते प्रोडक्ट घेऊन तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे तुमचं प्रोडक्टसुद्धा वेस्ट होत नाही. यानंतर मी आयब्रो डिफाईन करते. इथे मी आयब्रो डिफायनिंग पेन्सिल फेसेस कॅनडाचं वापरत आहे. सगळ्यात आधी तुमच्या आयब्रोज व्यवस्थित विंचरून घ्या. डायरेक्टली इथून सुरुवात न करता मधून करायची आणि फक्त फील करायचं. त्याच्यानंतर सुरुवातीला येऊन फक्त हलक्या हाताने स्ट्रोक द्यायचे आणि ते कोंबने पुन्हा ब्लेंड करायचं. म्हणजे तुमच्या आयब्रोज एकदम नॅचरल दिसतात. इकडे सुद्धा तसंच. डायरेक्ट इथून न सुरुवात करता मधून करायची. सुरुवातीला फक्त हलक्या हाताने स्ट्रोक द्यायचे आणि ते नंतर मागच्या कोंबने ब्लेंड करायचं. आता आय मेकअप. इथे मी NKचं पॅलेट घेतलेलं आहे. याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सगळ्यात आधी मी ब्राऊन शेड घेतलेला आहे.
डायरेक्टली अप्लाय न करता तो आधी हातावरती झाडून घ्यायचा आणि मग तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा माझ्या डोळ्यावरती क्रीज आलेले आहे. तर इथे पण मी स्पंजने ते ब्लेंड करून पावडर पफने थोडंसं सेट करते. आता मी इथे ब्राऊन शेडने माझे ट्रान्झिशन शेड तयार करते. खूप हलक्या हाताने तुम्ही ब्लेंड करा. तुम्ही पाहू शकता किती छान पिगमेंट्स आहेत त्याचे आणि ते इझिली ब्लेंड सुद्धा होतात. मी फक्त आउटर कॉर्नरला कलर देत आहे. नंतर इथे मी गोल्डन कलर लावणार आहे. त्यासाठी मी शुगरचं पॅलेट घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये कॉन्टूर डी फोर्स हायलायटर पॅलेट आहे. याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे असं पॅलेट आहे. त्याच्यातला मी हा फर्स्टवाला गोल्डन कलर घेतलेला आहे आणि तो छान बोटाने ब्लेंड करत आहे. तुम्हाला जर बोटाने लावता येत नसेल तर ब्रशने अप्लाय करा. ब्रशपेक्षा आपल्या बोटाने छान तो इंटेन्स लागतो. पण ज्यावेळी आपल्याला ब्लेंड करायचा असतो त्यावेळी तुम्ही ब्रशने फक्त जे काही हार्श लाईन असते ते तुम्ही ब्रशने ब्लेंड करू शकता. आता तुम्ही पाहू शकता हा गोल्डन कलर आणि हा तुम्ही आधी जो काही कलर लावलेला आहे तो असा एकदम शार्प लाईन दिसतीये. तर तो ब्लेंड करण्यासाठी तुम्ही ब्रश वापरा. जस्ट ते मी थोडासा ब्लॅक कलर घेतलेला आहे. मला थोडंसं कॉर्नर इंटेन्स करायचा होता, त्याच्यामुळे थोडासा मी डार्क कलर घेतलेला आहे. यानंतर मी लायनर लावत आहे. इथे मी शुगरचं ब्लॅक स्वॅन शेड आहे. लायनर लावताना मला थोडं आरशाची गरज लागेल. मी इथे मिररमध्ये बघून लायनर लावते, कारण मला डायरेक्टली असं बघून लावता येणार नाही. माझं लायनर लावून झालेलं आहे. आता मी लावते काजळ. इथे मी फेसेस कॅनडाचं काजळ घेतलेलं आहे, जे वॉटरप्रूफ आहे आणि स्मज प्रूफ आहे. तुमचं काजळ कितीही वॉटरप्रूफ असलं, कितीही स्मजप्रूफ असलं तरी सुद्धा रिस्क घेऊ नका. तुमचं जर फुल डे लग्न असेल तर 7 ते 8 तास तरी किमान तुमचा मेकअप टिकला पाहिजे. यासाठी आपण तुमचं काजळ लॉक करायचं आहे. तुम्हाला जर इंटेन्स काजळ हवं असेल तर तुम्ही काजळ घेऊन किंवा मी इथे जसा डार्क ब्राऊन शेड घेतलेला आहे त्याच्या जागी तुम्ही डार्क ब्लॅक शेड सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला मी दाखवते.
शकता. तुम्हाला जर काजळ जास्त इंटेन्स नको असेल तर तुम्ही डार्क ब्राऊनने तुमचं काजळ सेट करू शकता. इथे मी ब्लॅक कलरने काजळ सेट केलेला आहे. यानंतर मी ब्लशर लावणार आहे. इथे मी रिव्होल्यूशनचं ब्रशल पॅलेट घेतलेलं आहे. इथे प्रोडक्ट ब्रशमध्ये घ्यायचं, डस्ट करायचं आणि मग अप्लाय करायचं. डायरेक्टली तुम्ही अप्लाय केलात तर डायरेक्ट इथं तुमचा वन उठतो आणि तो पॅच दिसतो. तो परत ब्लेंड करायला खूप अवघड जातं. त्याच्यामुळे कधी ब्रशवरती प्रोडक्ट घ्या, ते थोडंसं झाडा आणि मग डॅब 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 करून थोडं थोडं करून अप्लाय करा. तुम्हाला जर ब्रशर आवडत असेल तर तुम्ही इंटेन्स लावू शकता. सेम दुसऱ्या साईडला. यानंतर हायलायटर. इथे मी मागाचंच शुगरचं पॅलेट घेतलेलं आहे. हे सुद्धा घेताना थोडंसं प्रोडक्ट घ्या आणि डस्ट करा. पाहू शकता किती छान पिगमेंट्स आहेत त्याचे. प्रोडक्ट डस्ट केलं तरी सुद्धा बघा किती पटकन लागतंय. त्यासाठी कधीही प्रोडक्ट डायरेक्टली ब्रशवरती घेऊन डायरेक्ट फेसवरती लावू नका. थोडंसं ब्रशवरती घ्या, ते झाडा आणि मग अप्लाय करा. यानंतर मी मस्कारा लावत आहे. इथे मी लोरियलचा व्हॉल्युमिनस लॅश पॅराडाईज वापरत आहे. हा सुद्धा वॉटरप्रूफ आहे. मस्कारा लावताना कधी डायरेक्टली पुली काढून अप्लाय करायचं नाही. याच्यावरचं जे काही प्रोडक्ट आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं. यानंतर लिपस्टिक. इथे मी मेबलिनची लिपस्टिक वापरलेली आहे. हिवाळ्यात शक्यतो मॅट लिपस्टिक लावू नका. असे छान ग्लोसी लिपस्टिक लावा. यानंतर शेवटी फिक्सर. आता फिक्सर लावताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की फिक्सर हा नेहमी चेहऱ्यापासून लांब घेऊन लावायचा आणि ज्यावेळी तुम्ही फिक्सर लावाल त्यावेळी अजिबात काही बोलायचं नाही किंवा कसलेच एक्सप्रेशन द्यायचे नाही. हा आहे फायनल लुक. तुम्ही पाहू शकता किती छान ड्यूई मेकअप झालेला आहे. तुम्ही कितीही हात लावा, काहीही करा, अजिबात तुमचा मेकअप हाताला लागत नाही. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर मला नक्की कमेंटमध्ये प्रश्न विचारा. मी नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. सोबतच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. कारण दर आठवड्याला असंच मी फॅशन आणि ब्युटी रिलेटेड खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स घेऊन येत असते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. लव्ह यू.